नमस्कार, आपण पाहता सिटी न्यूज। एक नजर टाकूया नागपूर शहरातील क्राईम जगतावर। नागपूर शहरातील पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 1 जानेवारीला मोठी घरफोडी घटना घडली होती। याच घरफोडीच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 च्या पोलीस पथकाने शोध लावला आहे। या घटनेत पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या जवळील सोने चांदीचे दागिने, 2 मोबाईलसह एकूण 1,64,900 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। नागपूर शहराच्या हद्दीत येत असलेल्या पारडी पोलीस स्टेशन हद्दीत जे आंबेनगर भांडेवाडी येथे राहणारे 55 वर्षीय फिर्यादी गौतम लिखीराम वर्मा हे आपल्या कुटुंबासह भाजीपाला खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये गेले असता त्यांच्या घरात 1 जानेवारीच्या दिवशी घरफोडीची घटना घडली होती। अज्ञात चोरट्याने दाराचे कुलूप तोडून घरातील रोख 1,73,000 सह सोन्या चांदीचा ऐवज असा एकूण 2,87,900 रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता। याच घटनेच्या शोधात नागपूर गुन्हे शाखा युनिट 5 चे पोलीस पथक लागले असता त्यांना 10 दिवसातच चोरट्याचा सुगावा लागला। पोलिसांनी मोठ्या शिताफीने गंगाबाग पारडी येथे राहणारा 22 वर्षीय मोहम्मद फैयाज वल्द इजाज अन्सारी याला ताब्यात घेतले। पोलिसांनी आरोपीची कसून विचारणा केली असता त्याने आपल्या दुसऱ्या साथीदाराचे नाव सांगताच शिवनगर झोपडपट्टीत राहणारा 22 वर्षीय आरोपी गुरुप्रसाद उर्फ लकी सीताराम सनोडिया याला सुद्धा ताब्यात घेतले गेले। दोन्ही आरोपी जवळील सोन्या चांदीचे दागिने, 2 मोबाईल असा एकूण 1,64,900 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। जे पारडी पोलीस स्टेशनला एक घरफोडीचा गुन्हा दाखल होता 5/2025। याच्यामध्ये फिर्यादी होते गौतम लिखीराम शर्मा यांच्याकडे ही घटना झाली होती। त्या घटनेमध्ये सोन्या चांदीचे दागिने आणि नगदी पैसे असा त्यांचा तो मुद्देमाल चोरीस गेला होता। जवळजवळ मला वाटते 1,73,000 काहीतरी नगदी होती आणि सोन्या चांदीचे दागिने होते, ज्याच्यामध्ये 27 किलो चांदी होती आणि 14-15 ग्रॅम काहीतरी सोन्याचे दागिने होते, 2 मंगळसूत्र। तर याच्यामध्ये आम्ही याच्या आधीच फुटेज वगैरे पाहिलं होतं आणि फुटेज पाहून एक आरोपी आम्हाला एक साधारणतः गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेच निष्पन्न झाला होता, पण तो आरोपी घरी भेटत नव्हता। त्याच्यानंतर तो काल आरोपी आमच्या इथले जे अंमलदार आहे दीपक बावनकर, पारडीलाच राहणार आहे, त्यांना तो दिसला काल आणि त्यांनी त्याला ताब्यात घेतलं। त्या आरोपीचं नाव होतं गुरुप्रसाद उर्फ लकी सीताराम सनोडिया, वय 22 वर्ष। हा शिवनगर झोपडपट्टी लाल शाळेजवळ भांडेवाडी पारडीला राहतो। त्याला ताब्यात घेतलं, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि सांगितलं का हा गुन्हा त्यांनी जो दुसरा आरोपी आहे मोहम्मद फैयाज वल्द इजाज अन्सारी, वय 22 वर्ष, हा जो गंगाबाग पार्टीला राहतो त्याच्यासोबत मिळून हा गुन्हा केला आहे। त्यालासुद्धा आपण ताब्यात घेतला आणि त्यांच्याकडून आपण पिवळ्या म्हणजे सोन्याचे 2 पदक आणि 108 मणी असा तो 98,000 रुपयाचा मुद्देमाल आणि चांदी जवळजवळ जे आहे 67 तोळे किमती 46,900 रुपयाची चांदी, एक पोको कंपनीचा मोबाईल फोन आणि एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण 1,64,900 रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त करून दोन्ही आरोपीची मेडिकल करून पुढील प्रक्रियेकरता आरोपींना पारडी पोलीस स्टेशनमध्ये दिला आहे। आता या दोन्ही आरोपीचा जुना रेकॉर्ड आहे। दोन्ही आरोपीविरुद्ध घरफोडीचे 2-3 गुन्हे आहे। हा फैयाज आहे, याच्यावर एक 302 सुद्धा आहे, नाबालिग असताना तो। तर यांचा रेकॉर्ड आहे दोन्ही आरोपीचा। आता इतकी मोठी कॅश आपण त्याच्यामध्ये गेली आणि कॅश रिकवर घेत नाही, तो सांगतो जुआत हारलो। तर काय चेन मस्ती करणे, मेहनत करण्याची काही इच्छा नसणे आणि त्याच्यासाठीच हे सर्व प्रकार करतात। या कामगिरीच्या मागे मी जसं सांगितलं पोलीस नाईक दीपक बावनकर, पोलीस हवालदार रुपेश नानवटकर, पोलीस नाईक शेरा भगत, पोलीस हवालदार राजेश टाकळकर हे मेनली या कामामध्ये इन्व्हॉल्व होते। नागपूर शहरातील गुन्हे शाखा युनिट 5 च्या पोलीस पथकाने मोठी कामगिरी बजावली। पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 1 जानेवारीच्या दिवशी घडलेली घरफोडीचा तपास लावून तात्काळ एकाला ताब्यात घेतले आहेत। पोलीस पथकाने आरोपीकडून लाखोचे मुद्देमाल जप्त केला आहे। तात्काळ काही दिवसात घरफोडीच्या पोलिसांनी शोध लावल्याने आता गुन्हे शाखा युनिट 5 च्या पोलीस पथकाचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे।